नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या गोवा पॉलिटिकल लीग 2022 मध्ये मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे तळागाळातले आणि एक ॲक्टिव्ह कार्यकर्ते अमरनाथ पणजीकर. नमस्कार अमरनाथ, स्वागत आहे तुझं गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. नमस्कार. अमरनाथ पणजीकर ही काँग्रेसची युवा धडाडती तोफ आहे. सध्या त्यांच्याकडे चेअरमॅन मीडिया सेल हे पद आहे आणि काँग्रेसच्या प्रसिद्धीची जबाबदारी ही त्यांच्याकडे आहे. अमरनाथ पणजीकरांची खासियत आणि वेगळेपण म्हणजे काँग्रेस ज्या ज्या वेळेला सत्तेत असते त्या त्या वेळेला काँग्रेस हाऊसमध्ये नेहमीच गर्दी असते, परंतु काँग्रेस सत्तेपासून दूर झाली आणि विरोधात राहिली की काँग्रेस हाऊसमध्ये शुकशुकाट असतो. अशा या शुकशुकाट बनलेल्या काँग्रेस हाऊसमध्ये एक चेहरा आपल्याला सातत्याने दिसतो आणि जो पक्षासाठी अविरतपणे काम करतो तो म्हणजे अमरनाथ पणजीकर. अमरनाथ, स्वागत आहे तुझं. गेल्या 10 वर्षापासून काँग्रेस सत्तेपासून दूर आहे. आणखी किती कळ सहन करणार की कळ संपण्याची वेळ आली आहे? नमस्कार. ही आनीक चड कळ आमकां सोंसची पडची ना, कित्याक आमकां ठाम विश्वास आसा की ह्या फावटी गोंयान लोकांचें सरकार आनी काँग्रेसचें सरकार जातलें आनी काँग्रेसच्या सरकारांच्या माध्यमांतल्यान गोंयकारांची सेवा, गोंयकारांची समृद्धी आनी गोंयकाराची एक अशा आशावादी फुडारा कडेन वाटचाल वयतली, जेणे ज्या हेतून तरणाटे आमचे त्या तरणाट्यांक एक वेगळी दिशा मेळटली. तू आता तरणाटे म्हटलं, युवा पिढी ही अधिकाधिक आज भाजपकडे किंवा अन्य कुठल्या तरी पक्षाकडे वळताना दिसत आहेत. कुठेतरी काँग्रेसची युवा पिढी ही दुसऱ्या पक्षांकडे आकर्षित होताना दिसते. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही तुम्हाला बघतो आहोत. तुम्ही सक्रियपणे काँग्रेससाठी काम करता आहात, अविरतपणे काम करता आहात. ज्या ज्या वेळेला काँग्रेस सत्तेत नसते त्या त्या वेळेला विधानसभेबाहेर काँग्रेसचं अस्तित्व दाखवण्यासाठी तुम्ही जे काम केलंय ते सगळ्या गोव्याला माहीत आहे. एक युवा नेता, एक युवा कार्यकर्ता म्हणून काँग्रेसच्या विचारधारेकडे तुम्ही कसे काय जोडले गेलात आणि भाजप किंवा अन्य पक्षाकडे जावं असं तुम्हाला का वाटलं नाही? काँग्रेस पार्टीन ह्या देशाक स्वातंत्र्य दिलं. काँग्रेस पार्टीचें योगदान गोंया खातीर आसा, जावं ते आमच्या गोंयाच्या घटक राज्या संदर्भान आसूं, भाशेच्या संदर्भान आसूं, जावं गोंयचे उदरगती संदर्भात आसूं. सो ही काँग्रेस खरें म्हटल्यार आमची जी संविधान आसा ते इंडियेचें संविधान आनी काँग्रेसची घटना हे जवळ जवळ सारकेच आसा. म्हणजे देश जर मुखार वयतलो, देशाक जर सगळ्या लोकांक घेवन जर मुखार व्हरतलो जाल्यार म्हाका दिसता ती एकूच पार्टी, ती इंडियन नॅशनल काँग्रेस. आनी त्याच खातीर म्हाका दिसलें की ज्या देशान आमी रावतात, ज्या देशान विविध तरेचे लोक रावतात, जाती कातीचे लोक रावतात, श्रीमंत आनी गरीब लोक रावतात, सामान्य जनता रावता, ह्या सगळ्यांक समाविष्ट करून जर खंयच्या पार्टीची तत्वां तितून जोडूंक शकता जाल्यार ती काँग्रेसची. आनी म्हाका दिसलें की आमी काँग्रेस पार्टी बरोबर रावची, जी काँग्रेस पार्टी लोकांची आसा. काँग्रेस ही पॉलिटिकल पार्टी नांवा खातीर, पण ही पार्टी फक्त सत्ता उपभोग करपाक नासून काँग्रेस पार्टी म्हणटा ती जनतेच्या सेवे खातीर आसा. हे आमी केंद्रानूय पळयलां आनी विविध राज्यांनूय पळयलां आनी खास करून आमी तेचो अनुभव गोंयान घेतलेलो आसा. राज्यात सर्वाधिक काळ सत्ता ही काँग्रेसची राहिली आहे, परंतु आतापर्यंत जर आपण बघितलं तर सुरुवातीचा जो काळ होता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा, त्याच्यानंतर 1980च्या दरम्यान काँग्रेसने सत्तेची सूत्र आपल्या हातात घेतली. त्याच्यानंतर 2012 पासून 2098, मग कालांतराने मग मधला कार्यकाळ सोडला तर 2012 पासून भाजप सत्तेत आहे. पण एक असं चित्र रंगवण्यात येतं की गोव्याचा विकास हा सुरुवातीला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि त्याच्यानंतर भाजप यांनीच केलाय. काँग्रेसच्या नेतृत्वाचा उल्लेख करणं बहुतांश वेळा टाळलं जातं. काय आहे योगदान गोव्यात काँग्रेसचं? हे जे योगदान भाजपाचें म्हणटा पळय ते देखावे योगदान. आता तुम्ही जर अटल सेतूचेर गेले जाल्यार तेंचें योगदान कितें आहा तें रस्त्यार थंय दिश्टी पडटा. अटल सेतू जो नवीन बांदला, जेका देशभर आनी सबंद जगाचेर जेका एक नांव मेळ्ळें आनी आमकां लज गोंयकारांक
की थोड्याच तेंपान तो अटल सेतू 100 दिसांक बंद धरचो पडटा आनी 100 दीस उरलटले तरी तो रिपेर जायना. आतां कितलेशेच खड्डे नव्या रस्त्या अटल सेतूचेर आमकां दिश्टी पडटा. आयज जर आमी गोंयांत पळयलें जाल्यार गोंयची जी आरोग्य यंत्रणा आसा ती आरोग्य यंत्रणा जर कोणी सक्षम केल्या ती काँग्रेस पार्टीन केल्या. हें कोणूच नाही करूंक शकना. आयज आमची जी GMC आसा ती GMC सक्षम करपाचें, ती उबारपाचें काम, थंय विविध लोकांक सेवा दिवपाचें काम हें काँग्रेस पार्टीचें. आयज गांवांनी जे ट्रान्सपोर्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट कदंबा ज्यो चालू केल्यो त्यो कदंबा MGनूय चालू करूंक ना जावं भाजपान चालू करूंक ना. सो गांवगिऱ्या वाठारांनी लोकांक बाजारान येवपाक, कॉलेजीन वचपाक आनी आपणाच्या कामार वचपाक गांवगिऱ्या वाठारांसून जो ट्रान्सपोर्ट जाय आसलो तो ट्रान्सपोर्ट काँग्रेस पार्टीन कदंबाच्या माध्यमांतल्यान प्रोवायड कर. कित्याक खूब कडेन अशे गांव आसा ज्या जाग्यार प्रायवेट बसी घालनाचे, कित्याक गिरायक जायना तांकां, पॅसेंजर मेळना. पण काँग्रेस पार्टीन चिंतलें लोकांक सेवा दिवपाची, सो ट्रान्सपोर्ट सिस्टम बरी केली. मागीर आमचें जें शिक्षण, आयज जे भुरगे आमचे तरणाटे गोंयांत शिक्षण घेता, हें शिक्षण जर कोणी तेची बुनयाद कोणी घातली आनी ताका जर उभारी कोणी दिली ती काँग्रेस पार्टीन. हायर एड्युकेशन, कॉलेज, युनिवर्सिटी हे सगळे काँग्रेसचे देण जावन आसा. आनी इंजिनियरींग कॉलेजी ज्यो गोंयांत येयल्यो त्यो काँग्रेसच्याच काळार. फक्त कितें भाजपाक कितें बारीकशें सुद्दां केलें न्हू, तेची प्रसिद्धी व्हडली करता, शबय घालीत रावता. काँग्रेस तशें करना. काँग्रेस काम करता, लोकांक सेवा गावली, आमी संतुश्ट. आमी ती प्रसिद्धी करिना. अमरनाथ, तू हळदोणा मतदारसंघातून येतो. हळदोणा मतदारसंघात 2017च्या निवडणुकीत मला वाटतं तू उमेदवारही होता. ह्या वेळेला काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात उमेदवाराची संधी होती. म्हणजे 17 आमदार जे निवडून आले होते काँग्रेसचे, ते काँग्रेसचे निवडणुकीच्या वेळेला फक्त 2 आमदार शिल्लक राहिले. म्हणजे अनेक नव्या चेहऱ्यांना काँग्रेस पक्षात संधी मिळाली. अशा वेळेला अनेकांची उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू असताना हळदोणा मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा यांना मिळाली आणि अमरनाथ पणजीकर यांनी अजिबात नाराजी व्यक्त न करता भक्कमपणे आपला पाठिंबा ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा यांनी दिला. तुला नाही वाटलं की याच वेळी ही संधी घ्यायची आणि एक आमदार म्हणण्यासाठी एक संधी घेऊन पाहायची म्हणून? 2017 म्हाका उमेदवारी जी दिली ती पार्टीच्या सांगण्यावरून हांव ती स्विकारली. हांव तयार नासलो. जर इलेक्शन लढतलो जाल्यार तुवें तयारी करपाक जाय, बुथाची बांदावळ करपाक जाय, लोकां मदीं वचपाक जाय, एक उमेदवार म्हूण तुवें प्रोजेक्ट करपाक जाय, 5 वर्सां तयारी आसपाक जाय. आनी ती तयारी म्हाजी 2017 नासली. पण पार्टीन सांगलें तूं उमेदवार आमचो, सो हांव फाटीं सरोंक ना. हांवें तें स्विकारलें आनी म्हाका फक्त 17 दीस नॉमिनेशन फायल करप, मागीर त्यो सगळे 17 दिसांनी इलेक्शन कोण करूंक शकना. तरी आसतना हांवें पार्टीची जबाबदारी म्हणजे पार्टी जे आदेश दिलो तो मान्य केलो आनी पराभव स्विकार केलो. पण त्याच्या नंतर सातत्यान 5 वर्सां हांव म्हज्या मतदारां कडेन मतदारसंघान वचून विविध विशय तेंचे घेतले. तांकां जे एड्युकेशन म्हण, सांस्कृतीक म्हण, खेळामळार म्हण, सगळे जे थंयसर आमच्या तरणाट्यांक जावं हेर आमचे कलाकार आसा, देवळां आसा, कॉपेलां आसा आनी आमचे मॉस्क आसा, सगळ्या मदीं वचून जे जे मदत करपाक जाय, जे जे प्रोमोट करपाक जाय ते हांवें फाटलीं 5 वर्सां केलें. आनी म्हाका दिसतालें की काँग्रेस पार्टी म्हाका तिकेट दितले, कित्याक हांवें काम केलें. आनी खास करून कोविडाच्या वेळार हांवें ग्रॉसरी लोकांक फ्री दिली आनी ती लिमिटेड दवरूंक ना. ओपन नंबर दवरलेलो ब्लॉक प्रेसिडेंट अश्विन डिसुजा आनी म्हाजो. कोणाक गरज आसा तेका. आनी म्हागानासतना सुद्दां आमी गांवांगांवान व्हरून ती पावयले. लोकांक ऑक्सिजन पावयले, लोकांक वखदां दिली, लोकांक ट्रान्सपोर्ट दिलो. सगळें काम आमी केलें. कित्याक हांव जनतेचो प्रतिनिधी मुखार जावंक शकता. हांवें ती जबाबदारी उचलली आनी उचलपाक जाय. आतां इलेक्शन येयल्या उपरांत हांव एस्पिरंट आसलो, कार्लोस आसलो आनी एक आसलो, तेचें नांवूय घेयना हांव. सो आमी दोगूच आसले. सो दोगूय कांय उमेदवार जावंक शकना. आनी म्हाका जाय गोंयांत आमची काँग्रेस पार्टी येयल्ली. काँग्रेस पार्टी येवंक जाय. कित्याक ही गोंयची जी अधोगती जाल्या, गोंयच्या लोकांक जे त्रास जाल्या ते पयस जातले जाल्यार वयतले जाल्यार काँग्रेस पार्टी. आनी दोग जाण आमी झगडले जाल्यार तें शक्य जायना. सो काँग्रेस पार्टीन आमकां बसोवन सांगलें की दोगां भितर एकटो कोण आसतलो. हांवें मान्य केलें. कित्याक म्हाका काँग्रेस पार्टीचो आदेश म्हणजे खरो सैनीक काँग्रेस पार्टीचो कोण आसता हें हांवें दाखोवन दिलें. म्हाज्यान जाय जाल्यार TMCन वचपाक जातालो, आम आदमी पक्षान वचोंक जातालो, जावं इंडिपेंडंट रावंक जाता. तशें काम केल्लें हांवें. पण हांवें तशें केलें ना. पार्टी कडेन एकनिश्ट रावप हें हांव शिकलां. कित्याक त्या पार्टीन ह्या देशाक आनी आमच्या गोंयांक खूब कितें दिलां. जर आमी गरज आसा तेन्ना जर पार्टीक दिलें ना
जाल्यार मागीर हांव म्हाका सैनीक कसो म्हणटलो. खुबशे अशें आसता की आय एम लॉयल सोल्जर ऑफ पार्टी म्हणटा आनी इलेक्शन जाल्या उपरांत ते खंय तरी पळोवन वयता. सो खरी जर आमी सोल्जर म्हणटा, सैनीक म्हणटा, जाल्यार तें वॉर जें आसता त्या वॉराच्या वक्तार जर सैनीक मुखार ना झगडोवपाक जाल्यार मागीर तो सैनीक कसलो. सो हें वॉर बीजेपीच्या अगेन्स्ट वॉर, हें जें दुशासन हांगाचें दुशासन जें आसा गोंयांत तेच्या अगेन्स्ट वॉर आसा आनी तें जर आमी जिखतले जाल्यार खंय तरी आमी त्याग करूंक जाय, सॅक्रिफायस करूंक जाय. हें धोरण हांवें आपणायलें आनी खुल्या मनान उक्त्या मनान हांवें सांगलें की तुमी दिया तिकेट कोणाक जाय तेका. आनी बरी गजाल की हळदण्या मतदारसंघात जो उमेदवार दिला तोय लॉयल पार्टी कडेन, खूब वर्सां तेणी तोय पार्टीन आसलो पण तो आपणाच्या वेगळ्या क्षेत्रान आसलो आदवोगाद, पण लोकांक दिसता की एक बरो मनीस आसचो. तोय बरो मनीस, हांवूय बरो मनीस, हांवूय एड्युकेटेड आनी तोय एड्युकेटेड. सो तेणी खूब तेका अनुभव आसा कायद्याचो, गिन्यानाचो. एक नवीन चेहरो तो दिला, पार्टीच्या क्रायटेरियन तो फीट जालो. हांव जावंक नासतलो पूण हांव थंय घासाबूस करूंक ना, पार्टी कडेन झगडलो ना. पार्टीक सांगलें ओके आय एम देर, हांव आसा, हांव पार्टी बरोबर रावतलो आनी पार्टी बरोबर रावन आयज थोडे कितें करता की फक्त पेपराचेर दाखयता की हांव आसा, कॅमेराचेर दाखयता हांव आसा, पूण तो आसात ना, तो भितरल्यान फितुरी करता. म्हाजें तशें ना. ओपन ज्या दिसा तेची टिकेट डिक्लेअर जाली त्याच दिसा हांवें सांगलें आय एम विथ कार्लोस आल्वारीस फरेरा, आय एम विथ काँग्रेस पार्टी आनी तेच्या बरोबर दारार डोर टू डोराक भोंवता, ताच्या बरोबर मिटिंगी आसा. तेका जें कितें मदत जाय म्हाजे कडसून, म्हाजे जे लोक आसात, म्हाजे जे मतदार आसा, म्हाजे जे वेलविशर आसा, काँग्रेस पार्टीचे खंय खंय आसा ते सगळे तेच्या पर्यंत पावोवपाचें काम हांव करता. उद्देश एकूच, हळदण्या काँग्रेस जिखपाक जाय, गोंयांत काँग्रेस जिखपाक जाय आनी काँग्रेसच्या माध्यमांतल्यान जनतेची सेवा जावपाक जाय. एक नवी काँग्रेस यावेळी गोवा विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे असं म्हटलं जातं. आतापर्यंत काँग्रेस हा फार जुना पक्ष आहे, त्यामुळे अनेक नेते हे काँग्रेसचा ब्रँड स्वतःकडे ठेवून होते, त्यामुळे नवीन नेतृत्वाला कुठेतरी संधी मिळत नव्हती. परंतु पहिल्यांदाच परिस्थिती अशी झाली आहे की अनेक जुने नेते त्याच्याबरोबर अनेक आमदार हे पक्षांतर करून वेगवेगळ्या पक्षात गेल्यामुळे पूर्ण काँग्रेस आज रिकामी झाली आहे आणि त्याच संधीचा फायदा घेऊन नव्या नेतृत्वाला काँग्रेसमध्ये संधी मिळालेली आहे. तर हा जो नवीन काँग्रेस आहे त्या नवीन काँग्रेसचं वेगळेपण काय आणि कशा पद्धतीनं नवीन काँग्रेस म्हणून तुम्ही जनतेसमोर जाणार आहात? तुम्ही म्हटलें की काँग्रेस रिकामी जाली, बरें जालें, एकदम बरें जालें. ती काँग्रेस जी भरलेली पळय ते भ्रश्ट लोक आसले, तांकां लागून काँग्रेसचें नांव बदनाम जालें. काँग्रेस पार्टी ही भ्रश्टाचारी आसना, काँग्रेसीन जे लोक आसता ते भ्रश्टाचारी. आयज जी काँग्रेस पार्टी ह्या भ्रश्ट लोकां पासून खाली जाल्ली आसा, एकदम बरें जालां. जेच्या कारणाक लागून आयज आमकां पार्टेन त्या काँग्रेस पार्टीन बरे बरे लोक भरपाक जागो मेळ्ळो. ते आपणाचो जागो, आपणाची खुर्ची, आपणाचे मतदार संघ अशे घट धरून रावले. बरें जालें गेले पळय ते. लोकांकूय कळ्ळें, लोकांची इच्छा आसली गोंयकारांची की ह्या फावटी नव्या तरणाट्यांक तुमी, नव्या चेहऱ्यांक तुमी संद दिवची, आमी तुमच्या बरोबर रावतले. हे लोकांनी आमकां खूब वेळा सांगले. आनी हे जे गद्दार लोक काँग्रेसीन निवडून येवन जे गद्दार आमची गद्दारी करून, लोकांची गद्दारी करून, लोकांचो मॅन्डेट करून जो भाजपान वचून जे गैरमार्गान सरकार केले, लोकांक तेंच्या बद्दल चीड आसली. सो तांकां लोकांक दुबाव आसलो की काँग्रेसीन इतलीं वर्सां तेच केलां की गेलो जाल्यार ताका परत घेतलो आनी खरेंच घेतला. आमी ताका लागून आमी माफी मागल्या जनतेची. पूण ह्या फुडें अशें जावचें ना आनी तें उतर आयज काँग्रेस पार्टीन पावलेलें आसा. आनी काँग्रेस पार्टीन एक शुद्ध चारित्र्याचे बरे कॅन्डिडेट, एड्युकेटेड, वेल क्वॉलिफायड आनी समाजा मदीं लोकां मदीं मिसळणारे अशे बरे लोक आयज काँग्रेसीन उमेदवार म्हणून दिल्ले आसा. आनी एक हावेस, एक उमेद गोंयकारांक जाल्ली आसा, एक विश्वास गोंयकाराच्या मदीं निर्माण जाल्लो आसा, जेणे करून गोंयकार जो आसा, मतदार आसा, तो विश्वासान काँग्रेसीकूच मत दितलो इतली आमकां खात्री आसा. तो कचरो आसलो, तो गेलो, त्या कचऱ्यान खूब गोंयची वाट नाशाडी लायिल्ली आसा, ते सगळे गेल्ले आसा. आनी एक नवी काँग्रेस तुमी म्हणटा तशी, ती नवी काँग्रेस आयज काँग्रेसीक उबारी दितली, ती नवी काँग्रेस आयज गोंयांक उबारी दितली आनी ती नवी काँग्रेस आयज गोंयकारांक उबारी दितली, हितून मात्तूय दुबाव ना. अमरनाथ, मला एक गोष्ट तुला विचारायची आहे खास, की ज्या वेळेला भाजपचं नेतृत्व मनोहर पर्रीकर करत होते त्यावेळेला अनेक काँग्रेस नेते हे भाजपवरती किंवा पर्रीकरावरती टीका करायचं धाडस करत नव्हते. काही मोजकेच नेते होते जे त्यावेळेला तुटून पडायचे भाजपवरती. त्यात खास उल्लेख जर करायचा झाला तर जितेंद्र देशप्रभू ही त्यावेळी काँग्रेसची तोफ होती.
काही मोजक्याच अशा काँग्रेस नेत्या आणि कार्यकर्त्यापैकी अमरनाथ पणजीकर हे एक आहेत. पण एक गोष्ट बारीक अभ्यास केल्यानंतर अशी लक्षात येते की मनोहर पर्रीकर ज्या वेळेला नेतृत्व करत होते त्यावेळेला जे नेते काँग्रेसचे बोलत नव्हते, आज डॉक्टर प्रमोद सावंत हे सरकारचं नेतृत्व करतायत. त्यामुळे प्रमोद सावंतवरती सगळेच तुटून पडतायत. हे असं का? हे असं नेमकं का घडतंय? आम्ही मान्य करता की 2017 पहिली जी काँग्रेस असली आणि नेते असले आणि पयलींय सांगला ते भ्रष्ट असले, ते गद्दार असले आणि तेकाच लागून त्यांची खंय तरी चोरी आसतली असली, तेका लागून ते उलयनासले. आयज काँग्रेसी कडेन जे असे लोक आसा आमच्या सारके, आमचो गिरीश चोडणकर अध्यक्ष आसा, कोणूच बोट दाखोवंक शकना. आमचेर कोणूच बोट दाखोवंक शकना. आमी जे खरें आसा ते खरें, तूं वायट करता ते वायट. तो डॉक्टर प्रमोद सावंत जावं आनी कोण जावं, आयज जर मनोहर पर्रीकर आसता जाल्यार त्याच नेटान आनी त्याच उमेदीन आमी तेचो विरोध करता. आमी केला हेच्या आदी मनोहर पर्रीकर आमी भियोंक ना. तूं सांगता ते थोडे लिडरान कोण तरी भियोन वगी रावले आसतले, पण आमच्या सारके आमी केन्नाच वगी रावंक ना. आमी तेच्या विरुद्ध उलयल्या. म्हणजे मनोहर पर्रीकाराच्या विरुद्ध, म्हणजे मनोहर पर्रीकार म्हणजे तो मुख्यमंत्री म्हणून उलाव. आता डॉक्टर प्रमोद सावंत हो मुख्यमंत्री. प्रमोद सावंत आमकां लागना, मुख्यमंत्री म्हणून आमी तेच्या अगेन्स्ट उलयता. आनी उलयता कित्याक? तो डिफेक्ट तेजे खूब दिश्टी पडले. आमी कोविडाच्या वेळार तेचे डिफेक्ट सामकेच दिश्टी पडले. ऑक्सिजन ना मेळोन लोक मरप हे दुर्दैव गोंयकारांचे. कितले तरणाटे आमचे, कितले लोक आमचे ऑक्सिजन मेळनासतना मेले आनी हे तेंच्यांनीच मान्य केले. आमकां ऑक्सिजन पावोवचे पडले. सरकार जो आसता तेचें काम आसता सेवा दिवप, आरोग्य सेवा दिवप, ऑक्सिजन त्या वेळार जाय आसले ते दिवप, पूण ते फेल गेले. 2 ती सकाळची 6 ह्या दरम्यान लोक मरपाक लागले. आनी गोंयचो आरोग्य मंत्री विश्वजीत राणे हो आपण सांगता, एक हेल्थ मिनिस्टर जावन, की मुख्यमंत्र्यान पोवचे जावं कोर्टान इंटरफियर जावन सांगचे पोवचे की इन्व्हेस्टिगेट करचे की 2 ती फातोडेची 6 ह्या दरम्यान लोक ऑक्सिजन नासतना मरता कशे ही छानबीन करची. हे तेंच्यांनीच सांगले, लोकांक मानले हेंच्यांनी. लोकांक वखदां मेळनासलीं, लोकांक खाटी मेळनासल्यो, लोकांक ऑक्सिजन मेळनासलें. आयज तुमी पळयलें जाल्यार तुमी म्हणटा प्रमोद सावंताच्या अगेन तुटून पडटा. बालवाडीच्यो टिचरी रस्त्यार, आमचे फ्रिडम फायटर रस्त्यार, लेबर कॉन्ट्रॅक्टाचे आसा ते रस्त्यार, टॅक्सीवाले रस्त्यार, मायनिंगवाले रस्त्यार. परत म्हणटा मायनिंग 6 म्हयन्यांनी सुरू जातले, 1 म्हयन्यान सुरू जातले. अशें करून आयज प्रमोद सावंतानूच 3.5 वर्सां सुमार अशीच काडली. ह्या इलेक्शना करता, त्या इलेक्शन आतां परत सांगता की तो अमित शाह तोय सांगता 6 म्हयन्यांनी करता म्हणून. आनी प्रमोद सावंतानूय स्टेटमेंट केला, रोखडेच मायनिंग स्टार्ट जाता. मोदीनूय सांगलेले 2014 मेरशे, तुमी आसले ते मिटिंगेक, 2014 सांगलेले की आपूण पंतप्रधान जातलो आनी 6 म्हयन्यांनी मायनिंग चालू जातलें. खंयचे कांयच कळना आमकां कितें कोण खरें, हे लोकांक फटयता. आनी म्हणून राज्याचो मुखेलमंत्री प्रमोद सावंत आसा म्हणून आमकां तेचो विरोध करचो पडटा. जे चुकता ते ठामपणे आनी निर्भीडपणे उलोवपाची ताकद ही काँग्रेसीन आसा आनी काँग्रेसीच्या वावुरप्यान आसा आनी ती तशीच उरतली. पण आमकां खात्री आसा हेच्या मुखार आमचें सरकार आसतलें, काँग्रेसचें सरकार आसतलें. सो आमचो तो रोल मातसो वेगळो आसतलो. पण सांगता, आमी काँग्रेसीन आसून सुद्दां काँग्रेसचें सरकार जेन्ना आसतलें तेन्ना जर काँग्रेस चुकली, सरकार चुकलें जाल्यार तेचोय विरोध करपाक अमरनाथ पणजेकारा सारके आनीक जे कार्यकर्ते आसा ते फाटी मात रावचे ना. आमी त्याय मुखेलमंत्र्याचो विरोध करतले जनते खातीर. अमरनाथ, 2017ची जर परिस्थिती आपण बघितली तर 2017 साली सुद्धा अशीच परिस्थिती होती. अनेकांना वाटत होतं की भाजपाची सत्ता येईल म्हणून, कारण भाजपाच्या मोठमोठ्या सभा होत होत्या, त्यांच्या प्रचार सभा काँग्रेसच्या तुलनेत खूप मोठ्या होत होत्या, त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात लोक आहेत असं चित्र होतं. परंतु झालं उलटंच, काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आणि भाजपला 13 जागा मिळाल्या. पण 17 जागा मिळूनही नेतृत्वाच्या विषयावरून काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाले आणि काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही. या वेळेलाही नेतृत्वाच्या विषयावरून वाद होणार नाही असं तुम्ही ठामपणे सांगू शकता का? नेतृत्वाचो वाद म्हाका दिसना तो फक्त नेतृत्वाचोच वाद आसलो म्हणून. थंयसर कितें तरी आमचे आसले 17 आनी 18 रोहन खंवटे हो काँग्रेसीन सपोर्ट केलो, 18 जाण. आतां गव्हर्मेंट करतलो जाल्यार 21 जाय आनीक 3 जाय आसले. पण गोवा फॉर्ड त्या वेळार फाटी फुडें जालो आनी MGP आमच्या बरोबर रावले ना. सो 17 येयले म्हणून गव्हर्मेंट जातलें अशें असा जो प्रकार ना, ते 21 जावपाक जाय.
सो 21 जातल्यान तेन्ना मागीर आमी वयतले राज्यपाला कडेन अशें रावले. पण त्या वटेन तेंच्यांनी BJPन कितें केलें, तेंच्यांनी विकते घेतले, सगळ्यांक विकते घेतले, धंदो केलो तेंच्यांनी. जे लोकांचे मत आसले पळय तेचो अनादर केलो. सो ते काँग्रेसीचेर पुराय रितीन काँग्रेसीचेर आरोप घालपूय बरोबर ना. पण तरी आसतना काँग्रेसीन हेच्या पयलीं माफी मागल्या. जे कितें जालें तेका आमी माफी मागलेली आसा की आमी तितून सुरवात काडूंक शकताले, पूण आमी काडूंक शकले ना. पण ते जालें. पण हेच्या मुखार तशें जावचें ना. कित्याक नेतृत्वाचो वाद करपी लोक तुमी सांगता ते जर आसलो जाल्यार ते लोक आयज आमच्या बरोबर ना. सो नेतृत्वाचो विशय हांगा येवचो ना. जेन्ना आमचे गोंयकार आमकां पूर्ण बहुमत दितले तेन्ना म्हाका दिसता हो रोखडोच प्रश्न सुटावो जातलो. गोंयच्या सगळ्या जनतेक खबर आसा की ह्या वेळार काँग्रेस पार्टीन नेतृत्वाचो विशयच येवचो ना. सरकार आमचें जातलें आनी गोंयकारांक सेवा मेळटली. काँग्रेस पक्षाला जर बहुमत मिळालं तर काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री कोण असणार? ते आमदार जे निवडून येतले पळय ते रोखडे थारयतले. चडशे त्रास ना ते निवडून हाडपाक, कांयच त्रास ना. बरें क्लियर आसा एकदम. थंय कोणूच म्हाका तुका करपी कोण ना. सगळें क्लियर आसा. चड वेळ लागचो ना. लोकां मुखार सगळो चेहरा इनडायरेक्टली तो आसा, मुखार आसा. पण आमदार आमी थारोवंक शकना. आमदार जे निवडून येतले ते बसतले 5-10 मिनटांनी ते प्रकार मेकळो जातलो. 2017 साली काँग्रेस पक्षाला सरकार स्थापन करण्यात अडथळा निर्माण केलेला गोवा फॉरवर्ड काँग्रेस पक्षाबरोबर पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने युती केली आहे. त्यांना 3 जागा दिलेल्या आहेत. ही युती ही सोयरीक टिकून राहणार याचा विश्वास आहे तुम्हाला? बरोबर. त्यांच्यानी गोवा फॉरवर्ड पार्टीन सुद्धा माफी मागल्या जनतेची की त्या वेळार आमी चुकले, आमी तशें करूंक जायनासले. आनी तेंच्यांनी मागीर सांगलां हेच्या मुखार आमी केन्नाच BJPक म्हणटा पळय ते सपोर्ट करचे ना. आमच्या पार्टीन थोडे रिस्ट्रिक्शन आसले, तेंच्या बरोबर युती करप ना करप थोडे रिस्ट्रिक्शन आसले. पण शेवटी इन लार्जर इंट्रस्ट गोंयकारांच्या इंट्रस्ट जर दोळ्या मुखार दवरून ती युती करची पडली. थोड्या कार्यकर्त्यांक ती युती नाका आसली, थोड्यांक जाय आसली. पण एकंदरीत शेवटी पार्टी जे डिसिजन घेता ते डिसिजन आमकां मान्य करचें पडटा. आनी आयज गोवा फॉरवर्ड आनी काँग्रेस हे दोगूय एकठांय तुमकां दिश्टी पडटा. आयज गोंयान विजय सरदेसाय आमच्या उमेदवाराचो प्रचार करपाक येता. गिरीश चोडणकार गोवा फॉरवर्डाचो प्रचार करपाक वयता. आयज सकाळीं मया आसलो. सो एकामेकाचो प्रचार करपाक वयता. आनी एकंदरीत एक बरी युती ती जातली, चलतली अशें दिसतीत आमकां दिसता. आनी मुखार हो प्रॉब्लम जावचो ना की गोवा फॉरवर्ड त्या वेळार गेले पण आतां वयतले. म्हाका दिसना ते अशें करतले म्हणून. देव बोडगेश्वरा कडेन वचून तेंच्यांनी एक सोपूत घेतला की हेच्या फुडें आमी BJPक केन्नाच सपोर्ट करचे ना. म्हाका दिसता लोक सगळे पळयता, लोक हेंकां मागीर सोडचे ना. लोक आजून बसून तोंडानूच उलयता. पण लोकांनी हेंच्यांनी जर अशी गद्दारी केली जावं ते आमचे सुद्दां आनी खंयचे लोक हेच्या फुडें तोंडान उलोवचे ना की ते हातीन दाखयतले. आनी ती दाखोवपाची वेळ येवपाक जाय. अमरनाथ, तुम्ही भंडारी समाजाचे घटक आहात. भंडारी समाजाच्या एकूणच कार्यात तुम्ही सक्रियपणे सहभागी होता. आज आम आदमी पक्षानं आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार भंडारी समाजाचा असेल आणि त्याची घोषणाही त्यांनी केलेली आहे. गोव्यातला सगळ्यात मोठा हा समाज असूनही या समाजाला कुठेतरी अभावानेच नेतृत्व करण्याची संधी मिळाली. हे नेमकं का घडलं? आणि आम आदमी पक्षाने जो भंडारी समाजाचा मुख्यमंत्री असेल म्हणून जी घोषणा केली आहे त्या घोषणेचा नेमका अन्य राजकीय पक्षांवर म्हणजे काँग्रेसवर सुद्धा काय परिणाम होणार असं वाटतं तुला? आम आदमी जो असा पक्ष तो गोंयान येयला जिखपाक येवना. आमी पयलींच सांगलां आम आदमी म्हणजे बी टीम ऑफ BJP. तो जिखपाक येवना. तो जिखना. फाटल्या 2017 तेंच्यांनी फक्त वोट स्प्लीट केले आनी आमचे जवळ सामके क्लोज 3 सीट आमचे तांकां लागून पडले. हे आमी उदाहरण पयलीं दिलां. सो आम आदमी पार्टी येयल्या पळय ते कोणाक मुख्यमंत्री करपाक येवना. आम आदमी येयल्या ते कोणाची महिलाची जी गृह आधार कितें काडटा तेंय दिवपाक येवना. ते आमच्या तरणाट्यांक जॉबूय दिवपाक येवना. तेंचो उद्देश एकूच की वोट स्प्लीट करप आनी काँग्रेसीक सत्ते पासून दूर दवरप आनी BJPक हेल्प करप. कित्याक BJPचे जे मित्र आसा क्रोनी कॅपिटलिस्ट तेंच्यांनी तांकां पयशे दिल्या आनी तेंचे पयशे घेवन ते हांगा इलेक्शन लडटा. तांकां जिखपाचें ना आनी ते जिखचे ना. तांकां हे फावटी परत झिरोच मेळटलो. सो तुमी समाजाचें राजकारण तेंच्यांनी जें केलां तें म्हाका दिसता समाजाचें राजकारण जावचें न्हू. जो योग्य आसा तो खंयच्याय समाजाचो आसूं. हांव भंडारी समाजाचो म्हाका अभिमान आसा, म्हाका स्वाभिमान आसा. म्हाकाय दिसता की भंडारी समाज हो वयर सरचो, तेचेंय नेतृत्व येवचें. पण भंडारी समाजाचो जर मुख्यमंत्री खऱ्या अर्थान जालो जाल्यार तो 2च पार्टीनी जावंक शकता. एक तरी काँग्रेसीन नाजाल्यार BJPन. आम आदमीचो, TMCचो, MGPचो मुखेलमंत्री जावंक शकना. कित्याक तेंची ताकदच तितली. आमी तरी MGP आमच्या गोंयची, तांकां एकदां सॉफ्ट कॉर्नर दिवंक शकता. पण हे जे 2 येयल्या बी टीम
बंगालची टीम आणि दिल्लीची टीम ते हांगा जिखपाक येवंक ना. ते फक्त आमची गोंयकारांची वोट स्प्लीट करपाक आनी गोंयान भाजपाक हेल्प करपाक येयल्ले आसा असो म्हाजो स्पश्ट आरोप. कोणीच समाजाचें राजकारण करचें न्हू. समाज आमचो सगळो एक, सगळो समाज एक, तितून विविध जाती आसा, जमाती आसा, सगळो समाज एक. त्या समाजान जो बरो मनीस आसा तो मुखेलमंत्री जावचो. पण भंडारी समाजाक विरोध ना. जर भंडारी समाज तसो कॅपेबलान त्या पार्टींचो येयलो जाल्यार जरूर ताका मुखेलमंत्री करचो ह्या भावनेचो हांव. अमरनाथ, तुम्ही काँग्रेस पक्षाचे मीडिया इन्चार्ज असा. एक आरोप केला जातो की सगळी मीडिया ही प्रो बीजेपी होत चालली आहे, सगळी मीडिया भाजपाने विकत घेतली आहे, काँग्रेसला कुठेतरी प्रसिद्धी मिळत नाही, ज्या पद्धतीनं प्रसिद्धी मिळायला पाहिजे, सरकारवरती मीडिया तुटून पडत नाही किंवा सरकारच्या अनेक चुकांवरती मीडिया बोट ठेवत नाहीत, असे अनेक आरोप होतात. मीडिया इन्चार्ज म्हणून तुझा काय अनुभव, माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की कोविडच्या निर्बंधामुळे आज जाहीर प्रचारावर अनेक निर्बंध आलेले आहेत आणि पूर्णपणे प्रचार हा सोशल मीडिया किंवा डिजिटल पद्धतीनं प्रचार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर व्हर्च्युअल प्रचाराच्या बाबतीत काँग्रेसची काय तयारी आहे आणि मीडिया इन्चार्ज म्हणून प्रसिद्धीच्या बाबतीत तुमचा काय अनुभव आहे? प्रसिद्धीच्या बाबतीत तुम्ही बीजेपी हय खऱ्यांनीच बीजेपी थोड्या मिडिया हाऊसांक कंट्रोल करता आणि हो अनुभव आमी गोंयान तितलोसो ना आसा, पण गोंयान तितलोच ना, पण नॅशनल लेवलाक हे चड प्रकार जाता. गोंयान आमकां मिडिया चडशे मिडिया जे आसा ते आमकां बरें सहकार्य करता आनी बरे विशय घेतात. थोडे बरे रायटअप बरयता, बरे ते अग्रलेख बरे आसता, सरकारच्या विरुद्ध आसता, सरकारचे सजेशन दिवपाक आसता. बरें आमकां गोंयची जी मिडिया आसा तेचेर तरी आमचेर आक्षेप ना आनी कांयच तक्रार ना. पण तेंची एक मॅनेजमेंट पॉलिसी आसता त्या प्रमाणे ते वयता आसतले. थोडे फावटी आमकां प्रसिद्धी कमी मेळटा, थोडे फावटी जास्तय मेळटा. सो कंप्लेंट करून कांयच फायदो ना. आमी तेका सुदार करपाक वेळ आसा आनी आमी जाणा की गोंयची मिडिया सदांच बरें काम केल्लें आसा आनी ते बरें काम करतले. मोदीच्या पयशांक ते आकर्शीत जावचे ना अशी हांव आस्त बाळगितां. तुमचो दुसरो प्रश्न जो आसा तो आयज डिजिटल हें आसा की व्हर्च्युअल मिटिंग्यो त्यो हय बरोबर आसा. आमी सगळ्यांनी जबाबदारीन वागपाक जाय. ही तिसरी वेव येयल्ली आसा आनी कोविडान परत एकदां ती तसली वेव भयानक वेव येवची न्हू म्हणून प्रत्येकान जबाबदारीन काम करपाक जाय. इलेक्शना कडेन जाता तितले सगळ्या नॉर्म्साचें पालन करपाक जाय. मास्क म्हणा, सॅनिटायझर म्हणा, सोशल डिस्टन्सींग म्हणा आनी जे गायडलायन सरकारान लावन दिल्ले आसा तेचें पालन करप हें आमची जबाबदारी. आतां व्हर्च्युअल मिटींग आमची खरें म्हटल्यार 2 तारीख आज जावपाची आसली. ती जाली ना शक्य कित्याक राहुल गांधीक आज बजेटाचेर स्पीच आसली. सो ती 4 तारखेर जाता आनी ती व्हर्च्युअल जातली. सो ज्या ज्या जाग्यार आमकां व्हर्च्युअल घेवपाक जाय, आमच्यो खुबश्यो मिटिंगो व्हर्च्युअल, ब्लॉक लेवल व्हर्च्युअल मिटिंगो जाता, डिस्ट्रिक्ट लेवल व्हर्च्युअल जाता, मागीर युथाच्यो, महिलाच्यो ह्यो व्हर्च्युअलच मिटींग जाता. आमी जाणट्यो चडश्यो गर्दी बी करपाची एवॉयड करता. आतां तितूनच थोडे कडेन जाता कित्याक हांव 10 जाणांक हांव उमेदवार जाल्यार 10 जाणांक घेवन येता, म्हाजे सपोर्टर 10 जाण मागीर ते जॉयन जाता, मागीर तांकां हांव तुमी चला घरा म्हणूंक शकना. अशे प्रकार जाता पूण ते एवॉयड करपाक जाय. सगळ्या मतदारांकूय विनंती करता आनी सगळ्या आमच्या गोंयकारांकूय विनंती करता, आमच्या पॉलिटिकल पार्टींकूय विनंती करता की आरोग्या कडेन खेळ मांडू नाकात. पॉलिटिक्स येतले लोक, गोंयचे लोक सुशिक्षीत आसा ते मत दितले, पूण आरोग्याची आमी काळजी घेवया. आरोग्य बरें आसल्यार सगळें मागीर फुडें बरें जातलें. तर हे होते अमरनाथ पणजीकर, अ लॉयल सोल्जर ऑफ द पार्टी, एका पक्षाचा प्रामाणिक सैनिक. ही जी उपाधी आहे त्या उपाधीला योग्य असं जे व्यक्तिमत्व बसतं ते आहेत अमरनाथ पणजीकर. त्यांनी आताच आवाहन केलंय मतदारांना की या निवडणुकीच्या प्रचारात सहभागी व्हाच, परंतु आरोग्याची काळजी घ्या. या निवडणुकीत 2 जबाबदाऱ्या मतदारांना पेलाव्या लागणार आहेत. एक म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे आणि दुसरी म्हणजे या राज्याच्या आरोग्याची, या राज्याच्या भवितव्याची काळजी करावी लागणार आहे. एक कोविड निर्बंधाचं पालन करून आरोग्याची काळजी घ्यायची आणि योग्य उमेदवाराला, योग्य पक्षाला मतदान करून गोव्याच्या भवितव्याची काळजी करायला पाहिजे. आणि या दोन्ही जबाबदाऱ्या गोंयकार मतदार योग्य पद्धतीने करतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि या निवडणुका या गोव्याच्या भवितव्याला सुरक्षित गोवा असेल या अनुषंगाने या निवडणुकीत मतदार मतदान करतील आणि उज्ज्वल गोव्याचं फाउंडेशन, उज्ज्वल गोव्याचा पाया या मतदानातून रचला जाईल. खूप खूप धन्यवाद अमरनाथ.